नाचता येईना अंगण वाकडं अशी या म्हणीप्रमाणे वडेट्टीवार यांची झालेली अवस्था सध्या दिसत आहे। त्याच प्रकारची वागणूक ते करतात आणि ते आपल्या प्रदेशाध्यक्ष किंवा पक्षश्रेष्ठींचं ऐकत नाही आणि त्यांचे नगरसेवक देखील वडेट्टीवारांचं ऐकत नाही। जनतेनं आशीर्वाद देऊन काँग्रेसला सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आणल्यानंतरही काँग्रेस पक्ष चंद्रपूर महानगरपालिकेत सत्ता स्थापन करू शकत नाही, ही फार लाजिरवाणी गोष्ट आहे, अशा शब्दात भाजप आमदार परिणय फुके यांनी वडेट्टीवार यांच्यावर निशाणा साधला। काँग्रेसचे आपसातील भांडणच एवढे आहेत की ते कधीच संपणार नाहीत, म्हणून जनता त्यांना मतदान करत नाही, म्हणून निवडणूक हरल्यावर ईव्हीएम किंवा इतर गोष्टीवर दोष देतात। विजय वडेट्टीवार किंवा काँग्रेसच्या कोणत्याही नेत्यांच्या घरी माशी जरी शिंकली तरी त्याचा दोष भाजपवर देतात। त्यामुळे मला असं वाटतं की त्यांच्या स्वप्नातही भाजपच दिसते आणि ती दिसलीच पाहिजे, असंही परिणय फुके म्हणाले। बघा, असं आहे की ते एक मन आहे की नाचताना आहे अंगण तेढा, आणि त्याच प्रकारे विजय वडेट्टीवारजींची दशा दिसते, म्हणजे त्याच प्रकारचं वागणुकी ते करतात आहे। स्वतः त्यांचं ते आपल्या प्रदेशाध्यक्ष किंवा पक्षश्रेष्ठीचं ऐकत नाही आणि त्यांचं कोणी खाली त्यांचे नगरसेवक त्यांचं ऐकत नाही, आणि कुठेतरी जनतेने त्यांना आशीर्वाद देऊन काँग्रेस पक्षाला मेजॉरिटी देऊनसुद्धा सगळ्यात मोठा पक्ष करूनसुद्धा हे तिथे त्या महानगरपालिकेमध्ये चंद्रपूर महानगरपालिकेमध्ये सरकार स्थापन करू शकत नाही, ही फार लाजिरवाणी गोष्ट आहे। आणि दुसरं, आणि म्हणूनच जनता या लोकांना मतदान करत नाही, आणि त्यांना माहीत असते की यांना मतदान केलं, यांना बहुमत दिलं तरी हे सरकार स्थापन करू शकत नाही किंवा हे व्यवस्थित कारभार चालू शकत नाही। यांच्या आपसी भांडणं इतके आहेत की ते कधीच संपणार नाही आणि कधी संपत नाही। तर म्हणून मला असं वाटतं की, आणि म्हणून जनता यांना मतदान करत नाही, आणि मग हे निवडणूक हारल्यानंतर हे ईव्हीएमवर किंवा बाकी सगळ्या गोष्टींवर दोष देतात। चंद्रपुरात 100% भाजप सत्ता स्थापना करणार, भाजपचाच महापौर होणार, आणि जिथं जिथं हे गटागटात विभागलेले काँग्रेस आहे त्यांचे यापेक्षाही खराब हाल महाराष्ट्राची जनता करणार। हेच समीकरण जुळण्यासाठी दोनही नेते प्रयत्नशील आहेत। तिथंही एक वेगळा गट तयार होणार आणि सत्ता स्थापनेसाठी आणि स्थायी सरकार देण्यासाठी तो गट कोणाकडे जाऊ शकतो, असंही फुके म्हणाले। तिथे 100% भारतीय जनता पार्टीची सरकार येणार, भारतीय जनता पार्टीचाच महापौर होणार, हे मी आपल्याला सांगतो। आणि या दोघांचे ज्या प्रकारे भांडणं आहेत, आणि इतरही ठिकाणी यांच्या गटागटामध्ये विभाजलेली काँग्रेस आहे, त्यांचे हाल आणखीन याच्यापेक्षाही खराब या महाराष्ट्राची जनता करणार आहे। शरद पवार साहेब फार प्रबळ नेते आहेत, त्यांना महाराष्ट्राचा पूर्ण अभ्यास आहे, आणि मला असं वाटत नाहीत की शरद पवार साहेबांसारखा नेता, कारण महाविकास आघाडी आणि शिवसेना म्हणजेच उभाटा बुडते जहाज आहेत। मला वाटते ते मागे पुढे महायुतीत येतील, असंही ते म्हणाले। शरद पवार साहेब फार प्रगल्भ नेते आहेत, त्यांना महाराष्ट्राचं अनेक वर्षापासून त्यांना पूर्ण अभ्यास आहे, आणि मला वाटत नाही की शरद पवार साहेबासारखा नेता डुबत्या जहाजात बसणार, कारण महाविकास आघाडी आणि शिवसेना म्हणजे उभाटा हे डुबतं जहाज आहे। याच्यावर मला वाटत नाही की पवारसाहेब बसतील। मला असं वाटतं पुढे मागे तेही आमच्यासोबतच महायुतीमध्ये येतील।